त्यांचे पिंपरी चिंचवडमधील खंदे समर्थक आणि नेते नाना काटे यांनी अजित पवारांनी दिलेल्या शब्दाची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे। अजित पवार दिलेला शब्द पाळतील आणि आपल्याला विधान परिषदेसाठी संधी देतील असं नाना काटे म्हणाले। चिंचवड विधानसभा निवडणुकीवेळी काटेंनी बंडखोरी करत पक्षाला आव्हान दिलं होतं। यावेळेला अजित पवारांनी काटेंची समजूत काढत विधान परिषदेवर संधी देण्याचा शब्द दिला होता। दुसरीकडे नाना काटे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचीही चर्चा आहे। चिंचवड विधानसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीला डिक्लेअर झाली त्या दिवशी महायुती म्हणून मी माघार घेण्याचा जो दिवस होता त्या दिवशी आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची माझी ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की महायुतीचा धर्म पाळून आपल्याला महायुतीच्या उमेदवाराचं काम करावं लागणार आहे। त्यावेळेस मी देखील दादांचं जे मत आहे त्या मताशी सहमत हो मी माझी बंडखोरी थांबवून महायुतीच्या उमेदवाराचं काम केलेलं आहे आणि दादांनी सांगितलं होतं की पुढच्या वेळेस नक्कीच काही विचार करू, तुझा आत्ता तू महायुतीचं काम कर आणि त्या पद्धतीने आपण काम करून या चिंचवड विधानसभेतील उमेदवाराला नक्कीच चांगल्या मताने निवडून आपण आणलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच माझा विचार होईल अशी अपेक्षा आहे।